नमस्ते फ्रेंड्स, मी कविता. वेलकम टू माय चॅनल. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअल अवेकनिंग या गोष्टींबद्दल बोलते आणि माझ्या जर्नीमध्ये मला काय अनुभव आलेत ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते. दर आठवड्याला टॅरो कार्ड रीडिंग मी तुमच्यासाठी घेऊन येते. मी एक टॅरो कार्ड रीडर देखील आहे आणि बघूया आपण या आठवड्याला काय आपले मेसेजेस आहेत कलेक्टिव्हसाठी. सो ही रीडिंग जनरल असणार आहे, त्यामुळे जे काही तुम्हाला रेझोनेट होत आहे त्या गोष्टी तुम्ही घ्या, बाकीच्या तुम्ही सोडून द्या. तर दोन खूप सुंदर मेसेजेस इथे आलेले आहेत. भरपूर मेसेजेस मला ॲक्च्युली येत आहेत या कार्ड थ्रू. तर मी एक 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 त्याच्यातनं द्यायचा तुम्हाला प्रयत्न करते. मला असं वाटतंय की कोणीतरी खूप चांगल्या रीते गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जे काही सिच्युएशन्स आजूबाजूला घडत आहेत किंवा काहीतरी आजूबाजूला जे चाललेलं आहे ते घरच्या लेवलला असेल किंवा सोशल लेवलला असेल किंवा कोणत्याही लेवलला असेल, जे तुमच्यापर्यंत पोचतं आहे आणि तुम्हाला थोडंफार डिस्टर्ब करत आहे किंवा रोजचं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बॉदर करत आहे, अशा ज्या गोष्टी सध्या आजूबाजूला होत आहेत. तर तुम्ही त्याला अतिशय वाईज म्हणजे अतिशय आपण काय म्हणतो त्याला सतसत विवेक बुद्धीने त्याला तुम्ही डील करत आहात. ओके. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आजूबाजूला खूप काही चालू असेल, तर ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात त्याच गोष्टी फक्त तुम्ही त्याच्यातनं घेताय किंवा ज्या गोष्टीला तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे किंवा रिस्पॉन्ड करायचं आहे, तर त्याच गोष्टींना तुम्ही फक्त रिस्पॉन्ड करत आहात आणि त्याच गोष्टींना फक्त हे करता. जास्ती त्या गोष्टी तुम्हाला बॉदर न होण्याचा आणि तुमच्या डे टू डे लाईफवर त्याचा इफेक्ट न होण्याचा तुम्ही हा प्रयत्न करत आहात. जे की तुमचे गाईड्स तुम्हाला सांगता आहेत की हे अतिशय म्हणजे आपण जर का स्पिरिच्युअली इव्हॉल्ड असू त्या गोष्टींमध्ये किंवा आपण आपली काय म्हणतात त्याला वैचारिक इमोशनल कपॅसिटी आपली जेव्हा वाढते गोष्टी आत्मसात करण्याची किंवा गोष्टींना रिॲक्ट करण्याची किंवा जे काही आजूबाजूला चालू आहे त्याला आपण कितपत रिॲक्ट करायचं आहे, काय नाही करायचं आहे या गोष्टींसाठी. सो या गोष्टी तुम्ही आत्मसात केलेल्या आहेत असं तुम्हाला तुमचे गाईड्स सांगत आहेत आणि ही एक स्टेप आहे, राईट? कदाचित आपल्याला ही स्टेप पहिले जमत नाही, पण जसं जसं आपण इव्हॉल्व होतो गोष्टींमध्ये, जसे जसे आपण अनुभव घेतो लाईफमध्ये, तसे तसे आपण या गोष्टींमध्ये इव्हॉल्व होतो. तसे तसे आपला रिस्पॉन्ड करण्याचा किंवा आपला रिॲक्ट करण्याचा जो वे असतो तो इव्हॉल्व होतो, तसाच चेंज होतो. सो हा तुमच्यात कुठेतरी झालेला गाईड्स असं सांगतात की तुम्ही ज्या पद्धतीने आता रिसेंट इव्हेंटला किंवा रिसेंटली जे काही झालं आहे त्याला तुम्ही जे पद्धतीने रिस्पॉन्ड केलं आहे, रिॲक्ट केलं आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही त्याला डील करत आहात त्या गोष्टींना, त्या अतिशय म्हणजे ते तुम्हाला ॲप्रिशिएट करत आहेत. तुमचे गाईड्स तुम्हाला ॲप्रिशिएट करत आहेत आणि ते सांगत आहेत की कुठलीही गोष्ट जर का तुम्ही आत्मसात केली आणि तुम्ही इव्हॉल्व स्वतःला केलं किंवा तिथे थोडासा पॉज घेऊन रिॲक्ट न करता त्याला व्यवस्थितपणे सुंदररित्या तुम्ही रिस्पॉन्ड करत आहात, ते त्याची दखल घेण्यात आली आहे. आणि डेफिनेटली जिथे आपण फ्रूट म्हणजे जिथे आपण फळं झाडं लावतो तिथे आपल्याला फ्रूट्स आले की आपल्याला कसं छान वाटतं. सो त्याचं कुठेतरी तुम्ही जे काही रीप केलेलं आहे, रोवलेलं आहे, त्याच्यात काहीतरी गोष्टी घडून येत आहेत. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींवर स्वतःवर वर्क केलेलं आहे किंवा स्वतःवर वर्क करून तुम्ही ज्या रीतीनं इव्हॉल्व झालेला आहात, तर त्याच्यासाठी जे काही आहे
जे काही तुम्ही रीप केलेलं आहे ते ऑटोमॅटिकली तिथे काहीतरी ग्रो होत आहे. म्हणजे चांगली गोष्ट घडत आहे किंवा त्याचा अबंडन्स किंवा त्याचा इफेक्ट, ओके. जिथे आपण जशी एनर्जी टाकतो तसा इफेक्ट आपल्याला मिळतो लाईफमध्ये. तसा तुम्हाला इफेक्ट त्याच्यामध्ये नक्कीच मिळत आहे, असे तुम्हाला गाईड्स सांगत आहेत. तर याच रस्त्यावर कायम चालत राहा, इव्हॉल्व होत राहा, स्वतःच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यातनं काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे, कितपत आपल्याला त्या गोष्टी आत्मसात करायच्या, कितपत आपल्या एनर्जीमध्ये आपल्याला त्याचे चेंजेस करून घ्यायचे आहेत, आपल्या ओरामध्ये त्याचे चेंजेस करून घ्यायचे आहेत. हा टोटली आपला प्रश्न असतो. ओके. सो आपण या गोष्टी सगळ्या व्यवस्थितपणे कंट्रोल करू शकतो आणि ते तुम्हाला असंच सांगतायत की तुम्ही कुठल्या तरी स्तराला या गोष्टींना व्यवस्थितपणे तुम्ही आत्मसात केलेलं आहे. त्याबद्दल वॉट एव्हर यू आर रीपिंग इज रीपिंग वॉट यू सो बेसिकली. सो तुम्ही जे काही पेरलेलं आहे ते उगवणार आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला त्याचे फ्रूट्स मिळणार आहेत, असं सुंदर मेसेज आज तुमच्या गाईड्सकडनं तुम्हाला दिले गेलेला आहे. ओके. सो हा होता पहिला मेसेज. आपण काही छोटे छोटे मेसेजेस बघूया की अजून तुमच्या गाईड्स तुम्हाला काय सांगता आहेत रिलेटेड टू दिस. एक मेसेज आलेला आहे, सुंदर मेसेज आहे. बी ट्रू टू युअर सेल्फ. ओके. सो बी ट्रू टू युअर सेल्फ म्हणजे मला या कॉन्टेक्स्टमध्ये असं वाटतं की आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याला खूप लोक रिॲक्ट करत असतात किंवा तुम्हाला कोणी काहीतरी सांगत असतं किंवा तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबर्स काय इन्फ्लुअन्स करत असतात. ओके. सो ते ठीक आहे, ते ऐकून घेणं इज अनदर थिंग, बट ते असं सांगतायत तुमचे गाईड्स की बी ट्रू टू युअर सेल्फ. तुमचं काय याच्यावर स्पष्ट मत आहे किंवा तुम्हाला काय या गोष्टींबद्दल वाटतं आहे, फक्त तोच विचार करा किंवा फक्त त्याच गोष्टींवर रिस्पॉन्ड करा, रिॲक्ट करा. बाकीच्या गोष्टींवर रिस्पॉन्ड करू नका किंवा कोणी काय सांगतंय म्हणून या गोष्टी करू नका. सो बी ट्रू टू युअर सेल्फ हा तुम्हाला एक सुंदर मेसेज तुमच्या गाईड्सकडनं मिळालेला आहे. अजून एक आपण लास्ट मेसेज घेऊया या कॉन्टेक्स्टमध्ये. इमॅजिन सोल्युशन्स. ओके. हा एक मेसेज आलेला आहे. म्हणजे गोष्टींमध्ये फसून बसण्यापेक्षा किंवा गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व होण्यापेक्षा त्यातनं बाहेर कसं पडता येईल या गोष्टींचा जास्ती विचार करा. त्याच्यावर व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड कसं करता येईल त्या गोष्टींवर विचार करा. सो जे काही तुमच्या आजूबाजूला चाललेलं आहे त्याच्यामधनं सोल्युशन इमॅजिन करा. ओके. सोल्युशन काय येईल याच्यात इमॅजिन करा. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण खूप गोष्टीवर त्या गोष्टीत जाऊन आपण फसतो, राईट? किंवा त्या गोष्टींवर खूप बोलणं होतं किंवा हे होतं आणि मग सोल्युशन्स निघत नाहीत त्या गोष्टींवरती. सो ते तुम्हाला सांगतात की सोल्युशन इमॅजिन करा, बी ट्रू टू युअर सेल्फ आणि त्या गोष्टींबद्दलचे सोल्युशन इमॅजिन करून सोल्युशन काढण्याकडे जास्ती फोकस करा. ओके. सो हे होते आजचे मेसेजेस आणि तुम्हाला जे काही रेझोनेट होत आहे याच्यातनं तुम्ही घ्या. तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ कुणाला शेअर करायचा असेल तर शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला रेझोनेट झालं असेल तर. असंच काही रीडिंग्स मी नेक्स्ट टाईम पण घेऊन येईन. तोपर्यंत बाय. नमस्ते.